त्याच्या इच्छुक उमेदवार अर्चनाताई राजने काय सांगाल आपण दुसऱ्यांदा या ठिकाणी आज 10 वर्षानंतर परत एकदा उमेदवारी अर्ज दाखल करतो. नमस्कार, मी अर्चना ज्ञानदेव राजने पहिली पंचवार्षिकमध्ये सर्वसाधारण महिला पडला आणि परत तोच योग आला मला परत संधी मिळाली. आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे बांधकाम माननीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी परत उमेदवारी दिली आणि आपले सर्वांचे लाडके जिल्हा बँकेचे जिल्हा मदत बँकेचे संचालक यांच्यासह सगळ्यांनी मिळून मला परत उमेदवारी दिली. जिल्हा परिषद गटातून अर्चना राजने या ठिकाणी आज अर्ज दाखल करणार आहे. त्याप्रमाणे अजूनही काही इच्छुक उमेदवार आहेत. नारायण जाधव आहेत. काय सांगाल आपण इच्छुक उमेदवार आहात भाजपकडून? हे बघा, आता जो भाजप पक्ष ज्याला उमेदवार देणार आहे, जरी आम्ही आमच्या आंबेडकरतर्फ मेढा गणात जवळजवळ 11 उमेदवार आहेत, पण जे शिवेंद्र बाबा म्हणतील तेच धोरण आणि तेच धोरण होणार आहे. इथं आदरणीय आमच्या नेत्या अर्चनाताई राजने, त्याबरोबर राणे साहेब जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही लढायला तयार आहोत. थांब म्हणले थांबणार, लढ म्हणले तर लगेच लढणार. भरपूर नाराज जर आपण बघायला गेलं तर भरपूर इच्छुक उमेदवार आहेत. आता थांबवणे कितपत शक्य आहे? नाही, शेवटी कसं आहे माहिती आहे का, आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत जिकडे बघाल तिकडे भाजपच आहे. आणि आमचे नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आपल्या महाराष्ट्र राज्याचे सगळ्यात टॉपचे मंत्री आहेत. ते जे आदेश देतील तो मानणार आम्ही आणि त्यांच्याबरोबर कायमस्वरूपी बी राहणार आहे. अजूनही काही इच्छुक उमेदवार आहेत. काय सांगा आपण? आपल्या या गणामध्ये आपला गण आंबेडकर गणामध्ये इच्छुक उमेदवार आहेत, परंतु आमच्या गावचे मध्ये नारायण जाधव आहेत. तसेच 7 ते 8 जण आता उमेदवार आहेत आंबेडकर गणातून. तरी काय सांगाल सरपंच साहेब? आम्ही नांदगणी सरपंच रवी कारंजकर आमच्या आंबेडकर गणातून आमच्या गावचे उमेदवारी दिलेले नारायण भाऊ जाधव आहेत. परंतु 11 उमेदवार आहेत बीजेपीच्या माध्यमातून. परंतु बाबाराजे जे सांगतील तेच एंड ऑफ दी आणि आम्ही त्यांचंच काम करणार आहे. भले आमच्या गावचा उमेदवार असला तरी 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 आम्ही पक्षाच्या विरुद्ध काम करणार नाहीये. कोणताही पक्ष एकच पक्ष भाजप पक्ष. एकच पक्ष भाजप पक्ष. तर निश्चित पाहिलं तर 11 उमेदवार असले तरी जे उमेदवारी येतील बाबाराजे त्याचंच ते आम्ही काम करणार. आम्हाला दिलं तर आम्ही सुद्धा काम करणार असं या ठिकाणी कार्यकर्त्याकडून पाहण्यात येत आहे. आम्ही सर्व उमेदवार म्हणूनच काम करणार आहे. सर्व जनता उमेदवार म्हणूनच काम करणार आहे. अजूनही आपण काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. भागातून येणाऱ्या गाड्या, सायकल भागातून येणाऱ्या गाड्या, मस्ती भागातून येणाऱ्या गाड्या येत आहेत. त्याच्यामध्ये आपण 10-15 मिनिटं थांबणार आहोत. आपण आपल्यासोबत आहेत ज्ञानदेव राजे साहेब. काय सांगाल शक्ती प्रदर्शन आपण अर्ज दाखल करताय साहेब? आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आमचे सगळ्यांचे लाडके नेते, आमचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आदरणीय महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या आदेशानं कुसुंबी गटामध्ये लोकसभेला तिथून बॉस घ्या, सगळे पाण्याच्या नारीगडच्या महिलांना द्या, आतून घ्या. नगरपंचायतीमध्ये सुद्धा कमळ फुललं. तसं आता जावली तालुक्याच्या 3 गटामध्ये आणि 6 पंचायत समिती गणामध्ये कमळ फुलवण्याच्या सूचना आदरणीय महाराज साहेबांच्या आहेत. आणि मला वाटतं तुम्ही बघत असाल अगदी आमच्या बावनोली खोऱ्यापासून पठारी विभागापासून आमच्या दक्षिण भागापासून सगळा केळगरचा पट्टा, खऱ्या अर्थानं माझ्या सगळ्या माता माऊल्या, सगळे माझे ज्येष्ठ मंडळी आणि सगळे तरुण सहकारी अतिशय उत्स्फूर्तपणे या विजय रॅलीला आज खऱ्या अर्थानं सुरुवात होते. आणि खऱ्या अर्थानं महाराज साहेबांच्या सूचनेनुसार येत्या 5 तारखेला कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून एक परत नवीन विक्रम आदरणीय महाराज साहेबांच्या आशीर्वादाने करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. इच्छुक उमेदवार भरपूर आहेत, त्यांना थांबवण्याचा कसा प्रयत्न असेल आपला? आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय महाराज साहेबांचा निष्ठावंत मावळा आहे, त्याला थांबवण्याची आवश्यकता लागत नाही. आमच्या राजांची, आमच्या महाराजांच्या, आमच्या जनतेच्या मनातल्या राजाची एकदा सूचना आली की कुठल्याही प्रकारची दगाबाजी का दगाफटका होणार नाही याची खात्री आम्हाला सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना. म्हणजेच शिवेंद्रराजे म्हणतील तेच धोरण तेच धोरण आपल्या जावली तालुक्यामध्ये आणि सातारा जावली विधानसभामध्ये महाराज साहेब म्हणतील
तेच धोरण आणि ते ठरवतील तेच धोरण येत्या परत एकदा 5 तारखेला निवडणूक आहे, 7 तारखेला निकाल आहे. निकालामध्ये आमच्या सगळ्या जनसामान्यांच्या वतीनं सगळ्या विरोधकांचा सुपडा साफ निश्चितपणानं होईल. आणि खऱ्या अर्थानं दुसरी एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो की आदरणीय महाराज साहेबांना किंवा आम्हाला सगळ्यांना नामोहरम करण्यासाठी सगळ्या पार्ट्या एकवटल्या. तुम्हाला माहिती आहे की सगळीजण एकत्र काय येतात, कारण हमारे महाराज में कुछ दम आहे. थँक्यू. तर हे होते आदरणीय राजने साहेब. त्यांनी सांगितलेले आहे छत्रपती शिवेंद्रराजे महाराज साहेब जो आदेश देतील तोच सर्व कार्यकर्ते आदेश पाळतील. मात्र विरोधक किती आले तरी विरोधकांचा सुपडा साफ करतील असंच राजने साहेबांनी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन ममता मालुसरे, संतोष मालुसरे, परिवर्तन न्यूज, मेढा.